आता पहा या इमर्जन्सी काय याच्यात काय करायचं आहे. पहिले सगळ्यात पहिले एक गोष्ट क्लिअर करा. तुम्हीच सांगा मला आता, फक्त सिलेबस मधलं सांगू का स्टोरी सहित सांगू? नक्की. वेळ जाते 3 दिवस जाते. ठीक आहे, ठीक आहे. नाही तर जसं सिलेबस मध्ये आहे डायरेक्ट घेतो, एक कलम उचलतो, कलम लिहून देतो. ठीक आहे, स्टोरी. ठीक आहे ना. तर पहा इमर्जन्सी म्हणजे तुमच्याजवळ टाइमच टाइम आहे, फुल फुर्सत. ठीक आहे. तर पहा बघा आपण हे इम्पॉर्टंट घटना आहे भारतातल्या इतिहासातली. जसं तुम्ही स्वातंत्र्यापूर्वी जर म्हटलं तर काही इम्पॉर्टंट आपले चॅप्टर येते, जसं छोडो भारत आंदोलन. ठीक. त्याच्यानंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर जर कोणती इम्पॉर्टंट गोष्ट, सगळ्यात इम्पॉर्टंट हेच आहे, भारत स्वतंत्र झाला त्याच्यानंतर कोणती इम्पॉर्टंट घटना भारताच्या इतिहासात घडली तर एक महत्वाची कोणती येते, आणीबाणी, इमर्जन्सी. तुम्ही खूप वेळा ऐकलं असेल याच्याबद्दल. तेच आता पाहत आहे. तर बा आपण याचं नाही काय, जसं जम्मू काश्मीरचं आपण राजे फाजे एकाची स्टोरी पाहिली, तशीच इमर्जन्सी लावण्याच्या अगोदर इंदिरा गांधी प्राईम मिनिस्टर होती. ठीक आहे. जे बेसिक प्रश्न आहे, कोण होती, कोणा लावली ती, तर इंदिरा गांधी लावली होती. त्याच्यानंतर अजून एक बेसिक, तर तेव्हा राष्ट्रपती कोण होते हेच विचारते एमपीएससी. फखरुद्दीन अली अहमद होते. जेव्हा इमर्जन्सी लावली होती तेव्हा राष्ट्रपती होते फखरुद्दीन अली अहमद. ते पूर्ण क्लिअर करतो मी. पहा आता आपण नाही काय त्यावेळेस अजून एक प्रश्न मला कोणतरी विचारला त्या दिवशी, जम्मू काश्मीरचं लेक्चर टाकलं होतं ना आपण, तर एका प्रश्न विचारला होता, त्याला कमेंटने म्हणजे मेसेज केला तो, म्हणजे तुम्ही कुठून वाचलं म्हणे. त्याचं बरोबर आहे ना. जेव्हा मी सांगलो तेव्हाची स्टोरी, माझ्या तो वय वाटत नाही एवढं का मी तेव्हा असं म्हणून. ठीक आहे, तुम्हाला वाटत नाही ना. ठीक आहे. तर ते एवढ्या गोष्टी म्हणे तू कुठून वाचल्या, बरोबर आहे. त्याचं सिनियर माणूस होता. तर बा तू क्लिअर करतो म्हणे, एक नाही काय मी कुठून काढली होती ती इन्फॉर्मेशन जम्मू काश्मीरची. एक युट्यूबवरच जा तुम्ही, एबीपी न्यूज. ठीक आहे, त्याच्यावर नाही काय एक सिरीज आहे प्राईम मिनिस्टर. ठीक आहे, त्याच्यातला नाही काय त्या प्राईम मिनिस्टर सिरीज मधला चॅप्टर 3 एपिसोड 3 घ्या. मी जे स्टोरी सांगितली तुम्हाला, बारामुल्ला, ते जे प्लेस सांगितले, वजाकिस्तान, ठीक आहे, मुझफ्फराबाद, हे पूर्ण कुठं किती तारखेला मी तारीख सहित सांगतो तुम्हाला लिहून दिलं है ना. तर ते एबीपी न्यूजचा जो चॅप्टर आहे त्याच्यातून उचलला होता मी. आणि त्याच्यानंतर एक पुस्तक आहे रामचंद्र गुहा, इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स, इंडिया पोस्ट इंडिपेंडन्स त्याचं नाव आहे, म्हणजे स्वातंत्र्यानंतरचा भारत. रामचंद्र गुहाच्या याच्यात एका दिवसाची माहिती दिली. ठीक आहे, त्याच्यातून घेतले. झाला क्लिअर. तसंच इमर्जन्सी हा जो मी आता गोष्टी सांगेन तुम्हाला, ह्या कुठून घेतल्या हे क्लिअर करतो, म्हणजे जो पायन तोही कन्फ्युज नाही झाला पाहिजे. ठीक आहे, हे रामचंद्र गुहा जे पुस्तक आहे त्याच्यातून, दुसरं आहे बिपिन चंद्रचं. ठीक आहे, या 2 पुस्तकातून इन्फॉर्मेशन उचलली. झालं क्लिअर. तर पाहू आता इमर्जन्सी. त्यावेळेस नाही काय लक्षात घ्या पॉलिटिकल सिच्युएशन कशी होती. आता तू काही लोक आरोपी लावू शकते इंदिरा गांधीवर इमर्जन्सी लावण्यासाठी. ठीक आहे, खराबच गोष्ट होती, आरोप लागायला पाहिजे. पण सिच्युएशन काय होती त्यावेळेस हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर पाहू आपण तेव्हा पॉलिटिकल सिच्युएशन कशी होती. तर बघा एक सगळ्यात मोठा त्यावेळेसचा प्रश्न आला होता, तयार झाला होता, करप्शन. तुम्ही बोलसाल कसं. तर बा इंदिरा गांधीचा पोरगा राजीव गांधी, संजय गांधी. राजीव गांधी तर सहसा अभ्यासू टाईप माणूस होता, पायलट होता एअरलाइन्स मध्ये, इंडियन एअरलाइन्स मध्ये पायलट होते राजीव गांधी. ठीक आहे. त्याच्यानंतर पण संजय गांधी पॉलिटिक्स मध्ये ऍक्टिव्ह होते चांगले. ठीक आहे. संजय गांधी फॉरेन शिकून आले. त्याला असं वाटलं आई पंतप्रधान होती, इथं काही बिझनेस करावं, सेटअप करावं बिझनेसचा. त्याने काय केलं, एक कंपनी आहे, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे गाडीचं नाव, बहुत फेमस गाडी आहे, मारुती सुझुकी 4 व्हीलर. तर त्याच्या डोक्यात प्लॅन आला की प्रत्येक गव्हर्नमेंट जे ऑफिसर आहे किंवा गव्हर्नमेंट ऑफिस मध्ये कोणती गाडी वापरावं असा फरमान काढायला लावून मारुती सुझुकी. त्यानं प्लांट उभारण्याचं ठरवलं. हरियाणामध्ये मारुती सुझुकीचा त्याला प्लांट उभारायचा होता. ठीक आहे. त्याच्यासाठी तिथं जमिनीत काही घोटाळा केला.
असा आरोप आहे, प्रूफ नाही झालं पण आरोप लागला की मारुती सुझुकीसाठी जमीन द्यासाठी, कंपनी उभारण्यासाठी इंदिरा गांधीने काय केलं, घोटाळा केला, जमिनीत घोटाळा झाला. ठीक आहे. तिचे जे सीएम होते बन्सीलाल होते तेव्हा, आणि हे बन्सीलाल इंदिरा गांधीचे जवळचे, तर बन्सीलाल आणि इंदिरा गांधीने मिळून असा आरोप लावला अपोजिशननं. ठीक आहे. आणि एक नाही का टेंडर पास केलं का बा गाड्यासाठी, 50 गाड्याचं 50 डिपार्टमेंटसाठी टेंडर पास केलं. त्याच्यात 18 कंपन्यानं काय केलं होतं, टेंडर भरत असते ना, टेंडर भरलं का आमच्या ऑफिसले गाड्या बा, प्रत्येक टाटालाही भरलं, सगळ्यांना भरलं. तर त्याच्यातलं जे टेंडर होतं ते पास झालं मारुती सुझुकीच्या नावानं. समजलं पॉलिटिक्स. तर सगळे विरोधक एक झाले आणि त्याने आरोप लावला का इथं काय होऊन राहिलं, करप्शन होऊन राहिलं. इथपर्यंत आली स्टोरी लक्षात. म्हणजे एक मुख्य आरोप तर लागला होता, कोणता, करप्शनचा. आता बा 1973-74 ची गोष्ट आहे, काय काय घडलं या काळात. तर बा 73 मध्ये नाही काय, 73 मध्ये 3 राज्य होते. एक होतं गुजरात, हे आपल्या काही याच्यात नाही आहे, पण तुम्हाला अजून एक क्लिअर करतो. हा जो टॉपिक आहे इमर्जन्सी, आपल्या संविधानात कलमानुसार तर आपल्याला विचारतेच, पण तुम्ही नाही काय युपीएससीच्या जर मेसले गेले आणि तिथे एक शब्द लावता चुकीनं, ठीक आहे, युपीएससीच्या मेसले जर गेले तर त्याच्यात नाही काय जीएस पेपर 1 मध्ये, जीएस पेपर 1 मध्ये एक टॉपिक येते आपल्याला, इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स, म्हणजे स्वातंत्र्य नंतरचा भारत. ठीक आहे. त्यामध्ये ह्या मी ज्या गोष्टी सांगून राहिलो त्या सर्व आपल्याला माहित पाहिजे, त्याच्याशिवाय पेपर मध्ये लिहिता येत नाही. ठीक आहे. म्हणजे असं समजा युपीएससी पेपर जीएस पेपर 1 चा जो इंडिया पोस्ट इंडिपेंडन्स आहे तो तुमचा इथं काय म्हणजे कव्हर होईल. ठीक आहे. राज्यसेवा मेन्सले आहे टॉपिक तो, पण राज्यसेवा मेन्सले कसं गोल आहे ना, म्हणजे ऑप्शन आहे, इथं लिहा लागते. ठीक आहे. तर पहा सगळं 1973 मध्ये 3 राज्य होते, गुजरात, बिहार, 2 राज्य गुजरात आणि बिहार, आणि एक नाही काय आपली जे रेल्वे मध्ये एक प्रॉब्लेम झाला होता. हे 3 प्रॉब्लेम असे होते जे इंदिरा गांधी नाही का त्यानं कंटाळून सोडलं होतं. सगळ्यात पहिलं राज्य होतं गुजरात. गुजरात मध्ये नाही काय 1973 मध्ये मोरारजी देसाई, जे भारताचे नंतर पंतप्रधान झाले, पहिले गैर काँग्रेसी पंतप्रधान झाले, मोरारजी देसाई. ठीक आहे. या मोरारजी देसाईनं नाही काय आंदोलन केलं. काय आंदोलन काय होतं गुजरात मध्ये काहीच नाही, छोटस आंदोलन होतं, पण याने तर फक्त हे विरोधक जे होते याने फक्त एक इश्यू पाहिजे होता. ठीक आहे. एक करप्शनचा इश्यू होताच. इथं काय झालं, गुजरात मध्ये इथे एक मुख्यमंत्री होते चिमनभाई पटेल. काय नाव आहे, चिमनभाई पटेल. ठीक आहे. या चिमनभाई पटेलवर नाही काय करप्शनचे आरोप लागले, आणि काँग्रेसचा मुख्यमंत्री होता, चिमनभाई पटेलवर करप्शनचे आरोप, भ्रष्टाचाराचे आरोप लागले. तर अजूनही गुजरातमध्ये ते काय एक मन आहे, तुम्हाला माहित असं, चिमन चोर म्हणते. कोणी जर जास्तच नाही काय केला, जास्तच करप्टेड असेल, जास्तच भ्रष्टाचार, जास्तच चालू माणूस असेल तर त्याला काय म्हणते गुजरातमध्ये, चिमन चोर. चिमन चोर ह्या चिमनभाई पटेल जे होता ना त्याच्याहून तयार झालेला. ठीक आहे. असं लक्षात घ्या. तर तिथं करप्शन, इथं काय केलं चिमनभाई पटेलनं नाही काय काहीच नाही, नॉर्मल. तुम्ही लक्षात घ्या हे काय आंदोलन होईल का म्हणून सर, पण ह्या मोरारजी देसाईने त्याला एवढं वाढवलं का इंदिरा गांधी सत्ता सोडायला लागली. पहा कसं विद्यार्थी असते ना, विद्यार्थी, तुम्ही जसे आहे विद्यार्थी, या विद्यार्थ्यांना आंदोलन केलं. कायच्यासाठी माहिती आहे का, हॉस्टेलचे भाव वाढले होते, हॉस्टेलचे रेट 20% वाढले होते, आणि तिथं मेसचे रेट 40% वाढले होते. याच्यासाठी विद्यार्थ्यांना काय केलं होतं, आंदोलन केलं गुजरातच्या. ठीक आहे. युनिव्हर्सिटीमध्ये, सगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये आंदोलन झालं. काही नाही, विद्यार्थी आंदोलन होतं, ते रेट कमी केले असते, आंदोलन दबलं असतं. ही याची माहिती पडली मोरारजी देसाई होती गुजरातचेच, त्याने माहोल दिसला विद्यार्थ्याचा. ठीक आहे. मोरारजी देसाई तर चांगले लीडर होते, वापस आले आणि त्या विद्यार्थ्याच्या इकडून उपोषणाला बसले. ठीक आहे. आणि त्याला सांगितलं आता आपण नाही काय चिमनभाई पटेलची सत्ता काय करू, उखाडून फेकू.
विद्यार्थी भाई विद्यार्थी ते राजकारण समजलं नाही. ते तर आले होते 20% 40% साठी, आणि आता काय करायला लागले, सत्ता पालनापर्यंत बदल झाली गेली. ठीक आहे, मजा येते इथं. या आंदोलनाने इंडिया पोस्ट इंडिपेंडन्स मध्ये जर प्रश्न विचारला आपल्या चुकीनं, एमपीएससी नाही विचारत, तर युपीएससी मध्ये नवनिर्माण आंदोलन म्हटलं जाते. म्हणजे जर प्रश्न विचारला तर असं विचारलं, नवनिर्माण आंदोलन के बारे में आप क्या जानते हैं, एक्सप्लेन, असा प्रश्न राहते. ठीक आहे, तर नवनिर्माण आंदोलन झालं का, नवनिर्माण आंदोलन. माझ्या माहितीनुसार तेव्हा नाही का 167 सीट्स होत्या गुजरातमध्ये, त्याच्यापैकी 140 सीटवर काँग्रेसचे आमदार होते. बहुमतापेक्षा बहुमत झालं, आलं लक्षात. 167 पैकी किती 140 सीट्सवर कोण होते, काँग्रेसचे आमदार चिमनभाई पटेल. एवढा पॉवरफुल मुख्यमंत्री होता. एवढ्या पॉवरफुल मुख्यमंत्र्याला हटवणं एवढी सोपी गोष्ट नव्हती. उद्धव ठाकरे आहे, पण उद्धव ठाकरेवर दबाव आहे. ठीक आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचा, खास करून राष्ट्रवादीचा दबाव होता. तर काय होते, या विद्यार्थ्याची हिंमत, मोरारजी देसाईला कसा प्लॅन केला, विद्यार्थ्याची एवढी हिंमत वाढली, हे काय करे, इंटरेस्टिंग आंदोलन होतं. 20% 40% समोर गेलं. हे काय करे, आमदार पकडे, त्या ज्या जिथं आहे ना, हे तिथं आमदाराला पकडायचं, त्याच्या घराला घेराव मारायचा, त्याला बाहेर काढायचं, त्याच्या हातात एक लेटर राहील, त्या विद्यार्थ्याच्या हातातले काय एक लेटर राहील, त्या आमदाराला त्याच्यावर जबरदस्तीनं काय करायला लावायची, सही करायला लावायची. नाही केलं तर आमदाराला मारायचं. ठीक आहे, हे पहिली घटना असेल. हे लीडर लोक जे फ्लॅश मारते, तो गुजरातचे विद्यार्थी 20-22 वर्षाचे आमदाराला काय करे, राजीनाम्यावर सही केली. राजीनामा बा तुमचा, येऊन लक्षात. सगळे जवळपास 140 आमदार होते काँग्रेसचे, 90 तिथं जाय. हे राजीनामा काही तसा हे होत नाही. कुठे विधानसभेत जाय, तिथून याचा एक लीडर आहे मोरारजी देसाई सारखा, विधानसभेत जाय, त्या विधानसभेचा जो अध्यक्ष आहे तो स्वीकारते ना, त्याला घेराव मारे आणि राजीनामा स्वीकारायला लागले. ठीक आहे, असे जवळपास नाही काय 90 आमदाराच्या याने काय केलं होतं, राजीनामा स्वीकारला. ठीक आहे, आता इंदिरा गांधीच्या लक्षात आलं होतं नाही हे काही बरोबर नाही, याचं काय म्हणून राहिलं, बॅड इम्पॅक्ट आपल्याला पडून राहिला. इंदिरा गांधीने काय केलं, गुजरातचं जे विधानसभा होती, गुजरातची जी विधानसभा होती ती भंग करून टाकली. म्हणजे आलं लक्षात, सरकार पळून टाकली. चिमनभाई पटेलने राजीनामा द्यायला लावला. क्लिअर, चिमनभाई पटेलने राजीनामा दिला. हे आंदोलन काही काळासाठी काय झालं, शांत झालं. पण इथं काय झालं, इंदिरा गांधीला 2 पावलं मागे यायला लागलं. लक्षात, आता काय होते, मग आता सगळ्यांना माहित झालं, असं असं केलं तसं तसं होते, है ना. तर आता बिहार एक राज्य आलं. बिहार मध्ये लाट पसरली ह्याच आंदोलनाची. बिहार मध्ये काय होते, बिहार मध्ये नाही काय असेच छात्र, बिहार छात्र संघटना त्याने तयार केली. ठीक आहे, युनिव्हर्सिटीमध्ये. तुम्हाला नाव जर तुम्ही सांगितलं तर मी कोण कोण लीडर होते, तर आता ते भारताच्या राजकारणातले महान लीडर आहे. ठीक आहे, नाव सांगतो मी. त्या बिहार छात्र लीडर होते, छात्र लीडर म्हणजे कॉलेजचे लीडर होते, युनिव्हर्सिटी ठीक आहे लेवलचे. युनिव्हर्सिटीचे इलेक्शन लढण्यासाठी त्याने आंदोलन केलं होतं, भाववाढीसाठी त्याने आंदोलन केलं होतं. तर बिहारमध्ये काय होते, तुमच्या आवडीचा लीडर सगळ्याच्या लालू प्रसाद यादव. ठीक आहे, लालू प्रसाद यादव. ठीक आहे, हा छात्र लीडर होता, आता भारतातला मोठा लीडर आहे. ठीक आहे, त्यानं चारा घोटाळा केला, म्हणजे ढोराचा चारा खाल्ला. ठीक आहे, लालू प्रसाद यादव. त्याच्यानंतर दुसरे लीडर होते, आता त्याची डेट झाली, रामविलास पासवान. रामविलास पासवान तेव्हा छात्र लीडर होते. ठीक आहे, रामविलास पासवानची विशेषता तुम्हाला माहित असेल. रामविलास पासवान, रामदास आठवले, हे 2 भारतातले असे लीडर आहेत ज्याने नाही का राजकारणाची हवा मिळतात. कशी याने कसं माहित होते काय मी रात्री झोपीत कसं जेव्हा नाही काय काँग्रेस सत्तेत येते, काँग्रेस सत्तेत याच्या नाही का याच्यात राहायचे प्रयत्न, त्यावेळेस बरोबर येईल 1 वर्ष पहिले माहित होते हे नाही का काँग्रेस सोबत अलायन्स करे. रामदास आठवले बरोबर काँग्रेस सोबत राहील.
आणि मंत्री बनून जाईल. रामविलास पासवान तसा जेव्हा काँग्रेसची गव्हर्नमेंट राहिली तेव्हाही काय राहिला, हा मंत्री राहिला. मग आता 2014 मध्ये मोदी काहीच नव्हतं बरं, एवढा काही माहोल नव्हता, काँग्रेस सत्तेत होती. या रामदास आठवलेले रामविलास पासवानले काय माहित कुठून खबर लागली तर वरून यायले काही मार्गदर्शन आहे काय, हे बीजेपी सोबत अलायन्स केली. 2014 मध्ये कोणाची सत्ता आली, याने काँग्रेस सोडली. तेव्हा काँग्रेसचा माहोल होता बरं, काँग्रेस सोडली, बीजेपी सोबत अलायन्स केली, दोघंही मंत्री. म्हणजे हे जेव्हापासून नाही काय, जेव्हापासून भारत स्वतंत्र झाला असेल जेव्हापासून याच्या पार्ट्या बनल्या असेल, समजा हे कधी 73-74 पासून रामविलास पासवान, रामदास आठवले तर ठीक आहे ना, पण रामविलास पासवान कंटिन्यू मंत्री राहिला. आणि ते असं तसा मंत्री राहिला, केंद्रीय मंत्री. हे बिहारचा आहे, लोकल नाही, डायरेक्ट केंद्रात मंत्री. ठीक आहे, म्हणजे याला हवा ओळखू येते. ठीक आहे, हवा ओळखता आली पाहिजे ना, गावाने ओळखता आली, डिसिजन नाही घेता चुकलं नाही पाहिजे. तसं हा एक रामविलास पासवान हा एक लीडर होता. एक सुशील कुमार मोदी, नरेंद्र मोदीचा भाऊ आहे का सोड नाही, सुशील कुमार मोदी हे आताही म्हणजे मला वाटतं 2014 पर्यंत उपमुख्यमंत्री होते. ठीक आहे, 19 पर्यंत जवळपास तिचे. तेव्हा हे तिघ जणांना नाही का तिथं आंदोलन तयार केलं. त्याच्यात सगळ्यात फेमस कोण झाले, लालू प्रसाद यादव. आता काय होते, या लालू प्रसाद यादव नाही काय भयानक फेमस झाला होता लालू प्रसाद यादव तेव्हा. यानं नाही का एक मोर्चा काढला. ठीक आहे, मोर्चा काढला तर त्याच्यात नाही काय गोळीबार झाला आणि काही विद्यार्थ्यांचा नाही का त्यात 3 का 4 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तर लालू प्रसाद यादवच्या लक्षात आलं की बाबा जर नाही का आंदोलन जर फेमस करायचं असेल तर मोठा कोणता तरी लीडर पाहिजे. ठीक आहे, आपण तर सध्या छात्रच लीडर आहे, आपल्याला समोर जायचं आहे तर कोणाच्या तरी हाताखाली राहा लागल, त्याचा वापर करून घ्यायचा. एक वेळा पुढे गेलं मग त्याने विसरून जायचं. ठीक आहे ना, एक वेळा लागून घ्यायचं, मग सर गेले मग नाव नाही घ्यायचं नाही. तर आता काय होते, येणं नाही का एक माणूस पकडला, त्याचं नाव होतं जेपी. जेपी कोण आहे सर, जेपी म्हणजे जयप्रकाश नारायण. ठीक आहे, त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये काय म्हणते, जेपी. जयप्रकाश नारायण भारताचे ते महान लीडर आहे 2-4, त्याच्यापैकी एक त्याचा नंबर लागते जेपीचा. ठीक आहे, लालू प्रसाद यादवनं काय केलं, जेपीने नाही इन्व्हाइट केलं, कारण आमच्या आंदोलनात तुम्ही काय व्हा, सामील व्हा. ठीक आहे, हे जेपी त्याच्यानंतर गांधीची जेव्हा डेथ झाली हे नाही काय इलेक्शन पासून दूर गेले. ठीक आहे, दूर गेले. विनोबा भावेची चळवळ होती, भूदान चळवळ. ठीक आहे, या भूदान चळवळीत सामील झाले. ठीक आहे, त्याच्यानंतर विनोबा भावे आणि जेपी या दोघांना ठरवलं होतं का राजकारणात उतरायचं नाही. यानं एक आंदोलन चालवलं, सर्वोदय आंदोलन. ठीक आहे, सर्वोदय आंदोलनाचे जनकी कोण आहे, जेपी. अशा या जेपीने कोण इन्व्हाइट केलं होतं, लालू प्रसाद यादव. असं नका समजू का इंदिरा गांधी आणि जेपीचे चांगले संबंध नव्हते, बिलकुल चुकीचा संबंध आहे. इंदिरा गांधी आणि जयप्रकाश नारायणचे जसं मुलीचं आणि बापाचं नातं राहायचे तसं नातं होतं. ठीक आहे, आता बापास विरोधात गेला लाल, पण येले नाही काय 1973 येता एक गोष्ट लक्षात आली होती, गांधीजीचा जो फॉर्म्युला आहे सर्वोदय किंवा विनोबा जे भूदान चळवळ आहे, किंवा राजकारणात न उतरून आपण काय करू, क्रांती करू, याचं तर इथपर्यंत म्हणणं होतं गांधीजीचं आणि जेपीचं, स्टेटलेस सोसायटी म्हणजे गव्हर्नमेंटच पाहिजे नाही, सरकारच पाहिजे. ठीक आहे, म्हणजे कोणती पॉलिटिकल पार्टीच नाही पाहिजे देशात. याच्या लक्षात होतं. असं हे एकूण हे पुस्तकात लिहायला चांगलं वाटते, पण प्रॅक्टिकली हे पॉसिबल नाही आहे. क्रांती जर घडून आणायची असेल सध्याच्या कंडिशन मध्ये तर कोणत्या ना कोणत्या पार्टीचा काय करायला लागणार, आपल्याला सपोर्ट घ्यायला लागणार. ठीक आहे, नाही तर एखादी पार्टी तयार करायला लागणार तगडी. ठीक आहे, जेपी काय करते, जेपी इथं आले, लालू प्रसाद यादव सोबत भेटले आणि त्यानं नाही काय एक नारा दिला, एक कॉन्सेप्ट दिला, टोटल रिव्हॉल्युशन. कोणतं रिव्हॉल्युशन, टोटल, संपूर्ण क्रांती, टोटल रिव्हॉल्युशन. असं तसं रिव्हॉल्युशन नाही, टोटल रिव्हॉल्युशन. ठीक आहे, संपूर्ण क्रांती. आता क्रांती अशी तशी नाही, क्रांती नवीन क्रांती आली, कोणती, टोटल रिव्हॉल्युशन.
आता येते मजा. आले जेपी उतरले, जोश मध्ये उतरले जेपी. आता इंदिरा गांधीला काय माहित झालं, आता जर इथं आपण झुकलो, आपण गुजरातमध्ये झुकलो, तर गुजरातमध्ये झुकल्यावर काय झालं, बिहारमध्ये काय झालं, गुजरातची सत्ता परिवर्तन झालं. बिहारमध्ये लोक तसेच करून राहिले. बिहारचा तेव्हा मुख्यमंत्री होता अबुल गफ्फार. ठीक आहे, याचं इतिहासातील नाव आहे चांगलं, अबुल गफ्फार म्हणून. त्याच्यावर आरोप लागले होते करप्शनचे. ठीक आहे, इंदिरा गांधी इथं काही झुकायला काही तयार नाही जेपीच्या पुढं. जेपीची त्याची भेट झाली जयप्रकाश नारायणची, समझोता केला त्यानं. म्हणजे असं त्याच्यासोबत बोललं, इंदिरा गांधीला त्याला सांगितलं तुमचं आंदोलन बिहार पुरतं सीमित ठेवा, मी अबुल गफ्फारले राजीनामा द्यायला लावतो. ठीक आहे, पण आता दुसऱ्या स्टेटमध्ये तुम्ही घुसणार नाही याची मला गॅरंटी द्या. इंदिरा गांधी भेटली, तुमच्या पुरीसारखी आहे आम्ही. ठीक आहे, दुसऱ्या राज्यात नका जाऊ आता. परंतु जेपीनं नारा कोणता दिला होता, टोटल रिव्हॉल्युशन, संपूर्ण क्रांती. मुख्यमंत्र्यालाच हटवायचं नाही तर पंतप्रधानाला हटवायचं सत्तेवरून. एवढं लक्षात. तो म्हणे नाही, आता नाही, आता तर काय होऊन टोटल रिव्हॉल्युशनच होत. ठीक आहे, मग त्याच्यात काही समझोता होऊ शकला नाही दोघांना. ठीक आहे, हे एक स्टोरी आहे. तिसरं, रेल्वेमध्ये नाही काय हडताळ झाली, रेल्वेमध्ये हडताळ झाली. कशी हडताळ झाली रेल्वेमध्ये, काय होते रेल्वेमध्ये, एक ना काही लीडर होते जॉर्ज फर्नांडिस, क्या नाव आहे, जॉर्ज फर्नांडिस, जॉर्ज फर्नांडिस. फेडरेशन होती ऑल इंडिया रेल्वे फेडरेशन. ठीक आहे, ऑल इंडिया AIRF. या ऑल इंडिया रेल्वे फेडरेशनचे लीडर कोण झाले होते, जॉर्ज फर्नांडिस. ठीक आहे, काय होते आता बघा, काहीच नाही. आंदोलन कोणतं होतं, आताच जे तुमचं चालू आहे ना एसटी कर्मचारी आंदोलन, कशासाठी चालू आहे, पगारवाढीसाठी, विलिनीकरण, इन शॉर्ट मध्ये पगारवाढीसाठी चालू आहे. ठीक आहे, बस हेच आंदोलन, हे सेम एसटी जशी बंद आहे ना आता, तसंच त्यावेळेस रेल्वे हडताळ कोण केली होती, जॉर्ज फर्नांडिस. ठीक आहे, आणि कशासाठी होती, रेल्वेचे जे कर्मचारी होते ते जसे आता एसटीचे हाल आहे ना, तसेच तेव्हा रेल्वे कर्मचारीचे हाल होते. पगार नव्हते जास्त. आता किती पगार दिसतो रेल्वे कर्मचाऱ्याला, तेव्हा पगार नव्हते जास्त. तर अशीच त्यानं हडताळ केली पहिल्यांदा. भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हापासून कम्प्लीट 20 दिवस, जवळपास 10 ते 20 दिवस रेल्वे काय राहिली, बंद राहील, ठप्प राहिला व्यवहार. जसा आता एसटीचा तसाच व्यवहार काय राहिले, ठप्प. पण इथं एसटी कर्मचाऱ्याचा एक प्रॉब्लेम आहे, कोणता, याच्याजवळ नाही काय जॉर्ज फर्नांडिस सारखा स्ट्रॉंग लीडर नाही. एवढं मोठं आंदोलन जेव्हा आपण चालवून राहिलो ना, तेव्हा नाही काय आपला लीडर सक्षम पाहिजे, खतरनाक लीडर पाहिजे. जॉर्ज फर्नांडिस सारखा त्याजवळ लीडर नाही आहे, लीडरलेस मुवमेंट चालू आहे त्याची सध्या. म्हणून गव्हर्नमेंट त्याचं एवढं हे नाही करून राहिलं. जसं पंजाब हरियाणाचे जे आता हे शेतकरी आंदोलन होतं, तिथं तुम्ही नाव नाही आठवलं त्या व्यक्तीचं, आता सध्या एक मी फोटो पाठवून त्याचा, तो लीडर होता, त्यानं जबरदस्त विरोध केला, सक्सेस झाली. ठीक आहे, तर एसटी कर्मचाऱ्यांचं असं लीडर नाही आहे. या जॉर्ज फर्नांडिसनं त्यावेळेस रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी बोनस सुरू केलं. ठीक आहे, लोको पायलट म्हणजे लोको पायलट समजते का, आपल्या एसटीचा ड्रायव्हर असते, रेल्वेचा लोको पायलट असते, तो रेल्वेचा ड्रायव्हर म्हणतात तुम्ही, त्याला काय म्हणते, लोको पायलट. ठीक आहे, या लोको पायलटला काय व्हावं लागते, ट्रेन तिथपर्यंत नेऊन द्यावं लागते. तर असा नियम होता का रेल्वे एक वेळा तुम्ही गाडीत बसले का तिथपर्यंत नेऊन देपर्यंत, डेस्टिनेशन पर्यंत त्याला पोहोचून देपर्यंत तुम्हाला जॉब करायला लागतो. ठीक आहे, तर जॉर्ज फर्नांडिसचं असं म्हणणं होतं, ठीक आहे रेल्वे तर नेऊन द्यास लागत ड्रायव्हरले, पण त्याला एक्स्ट्रा, जसं 8 तास सगळ्या कर्मचाऱ्याला किती आहे, 8 तास. मग कधी कधी काय होय, रेल्वे 12-13 तास चालले, पण मग त्याला एक्स्ट्रा पैसे द्यायला पाहिजे, रेल्वे काही त्याला ते नाही.
ठीक आहे. या जॉर्ज फर्नांडिसचं एवढं आंदोलन फेमस झालं का रेल्वे कर्मचाऱ्याच्या पगारासाठी इंदिरा गांधीला झुका लागलं. ठीक आहे. आणि त्याचा पगार वाढ करायला लागली. आता आपले जर यायची झाली एसटी कर्मचाऱ्याचं तर त्याच्यावरही आपण लेक्चर घेऊ एखादा, तो अजून भास आहे. ठीक आहे. लक्षात. मग जॉर्ज फर्नांडिस त्याच्यानंतर एवढे फेमस झाले का मुंबईतून खासदार झाले. मुंबईमधून उभे राहिले होते. मला वाटते सखा पाटलाले हरवलं होते. ठीक आहे. तर चांगल्या मतानं निवडून आले. असो तर असं म्हणते इतिहासात मुंबई बंद करायचा जो दम आहे ते फक्त नाही काय भारतात फक्त दोघाच जणात होता. कोणा एक बाळासाहेब ठाकरे मध्ये आणि दुसरा जॉर्ज. ठीक आहे. दोघच जण काय करू शकते मुंबई बंद. मुंबई कोणालाच ऐकत नाही, फक्त या दोघांच जणाला आहे. ठीक आहे. हे कोणत्या पुस्तकात ते लिहिलंय हे माय म्हणून. ठीक आहे. असं हे झालं रेल्वे हडताळ. नेक्स्ट आता एवढी किती खतरनाक कंडिशन सुरू आहे, किती प्रॉब्लेम सुरू आहे इंदिरा गांधीच्या मागं. सगळे हात धुवूनच लागले. एवढ्या याच्यात नाही का इंदिरा गांधी काय करते. 1974 मध्ये 1974 वर्षात 1974 मध्ये नाही का इंदिरा गांधीनं अणुबॉम्ब चाचणी केली. अणुबॉम्ब चाचणी, पहिली अणुबॉम्ब चाचणी. अणुबॉम्ब चाचणी. ठीक आहे. चाचणी केली आपण न्यूक्लिअरची चाचणी केली. न्यूक्लिअर वेपनची टेस्ट केली. न्यूक्लिअर टेस्ट. हा न्यूक्लिअर टेस्ट म्हणते इंग्लिश मध्ये. न्यूक्लिअर टेस्ट. ठीक आहे. काय होते आता न्यूक्लिअर टेस्ट मध्ये काय झालं. गावाचं नाव आठवलं तुम्ही. राजस्थान मधलं पोखरण. कोणतं गाव आहे पोखरण. ठीक आहे. पोखरण 1 पोखरण 2. पोखरण 1 केलं होतं इंदिरा गांधीनं. पोखरण 2 केलं होतं अटल बिहारी वाजपेयी आणि त्याच्यात अब्दुल कलाम आपले. ठीक आहे. पोखरण 2 मध्ये 1 मध्ये नाही काय न्यूक्लिअर टेस्ट. तर पहा काय होते हे जे न्यूक्लिअर टेस्ट जेव्हा केली पोखरण मध्ये त्यावेळेस सिच्युएशन कशी होती. तर पहा सगळ्या जगाचा नाही का दबाव होता की न्यूक्लिअर टेस्टवर बॅन होता. त्यावेळेस आपल्याला न्यूक्लिअर टेस्ट करायची होती. आता जशी न्यूक्लिअर टेस्ट झाली थोडस इंदिरा गांधीला काय रिलीफ भेटली. ठीक आहे. हिची स्तुती व्हायला लागली. ठीक आहे. कारण भारत कमजोर देश आणि कमजोर देशाने काय केलं न्यूक्लिअर टेस्ट केली. मजा आली. ते इथपर्यंत काही जण असं म्हणते का अटल बिहारी वाजपेयीनं तेव्हा नाही काय इंदिरा गांधीला दुर्गा म्हणून संबोधलं होतं. अटल बिहारी म्हणते मी नव्हतं म्हटलं, पण त्याच्यासोबतचे जे होते ते म्हणते आम्ही ऐकलं. म्हटलं होतं का इंदिरा इज दुर्गा. ठीक आहे. तर असं तो त्याला पर्सनल प्रॉब्लेम पार्टी वाद आहे तो म्हटलं असं एकट्याच जाऊन म्हटलंही असं तो कोण कशाला ऐकाव. ते त्याच्या पुरीसारखी होती. कोणी कशाला ऐकाव रे काय तो म्हणते मी ऐकलं त्यानं म्हटलं होतं. ठीक आहे. असो तर म्हणजे इन सिच्युएशन थोडीशी हँडल केली. तर पहा काय होते पहा हे असे नाही का वर्ष होते म्हटलं. 1971 मध्ये भारताचा नाही काय वॉर झाला पाकिस्तान सोबत. बांगलादेश बनला. बांगलादेश जेव्हा बनला त्यावेळेस नाही काय त्याच्याजवळ काही आर्थिक कंडिशन नव्हती तर भारताने त्याला मदत करायला लागली. कारण तुम्हीच त्याला जन्म दिला, लेकराला जन्म दिला तरी पोचाच लागेलच. तर अन्नधान्याचा साठा आपल्याला त्याला करायला लागला. 1971 मध्ये युद्ध झालं. 72ची गोष्ट आहे. म्हणजे त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा युद्ध होते तर बजेट वाढते. तर भारतावर नाही का अतिरिक्त दबाव आला युद्धामुळं आणि आपलं बजेट काय झालं वॉर बजेट इन्क्रीज झालं. बाकी ज्याच्यावर आपण खर्च नाही करू शकलो. दुसरी गोष्ट याच वेळेस नाही का 1973 मध्ये ऑइल क्रायसिस आली. ऑइल क्रायसिस. पेट्रोल डिझेलचे जगात रेट वाढले. किती पर्सेंट रेट वाढले माहितीये काय 400%. आतापर्यंतची सगळ्यात वाढ किती 1973 मध्ये. आणि सगळं डिपेंड कशावर राहते इकॉनॉमी पेट्रोल डिझेल. हा लंबा झटका होता इकॉनॉमीसाठी. आणि एवढंच होत नाही तर नाही का भारतात नाही का परत दुष्काळ पडला.
आला. डबल अन्नधान्य साठा काय झाला कमी. आता खतरनाक सिच्युएशन आली. आणि पहिलं वर्ष होतं हे 1973. आतापर्यंतची सर्वात जास्त महागाई, जवळपास 22% महागाईची ग्रोथ. ठीक आहे. जशी आपल्याला आता जाणून राहिली ना महागाई, याच्या अगोदर महागाई होती, आपण गोष्टी करू, पण महागाई आपल्याला जाणवे नाही. ठीक आहे. प्रोडक्शन बरोबर चालू होतं, पण आता आपल्याला महागाई अशी चिमटा घेऊन राहिली है ना. पेट्रोल डिझेलचे भाव, कपडे घ्यायला कपड्याचे भाव, प्रत्येक गोष्टीचे रेट कसे झंझट वाढले. ठीक आहे. काही सुचून नाही राहिला लोक काय करून काय नाही. 200-300 रुपये रोज असणारे तर फिटले है ना. त्याच्यात जर तो पॅकेज असेल 90 वाला, ठीक आहे, तो लंबा गेला. समजायला कन्सेप्ट हे झालं. तर तशीच त्यावेळेस नाही का महागाई वाटली. आता एवढ्या सगळ्या सिच्युएशन मधून निघणं काही सोपी गोष्ट नव्हती ना. काय होत काय केलं होतं आपले लालबहादूर शास्त्री होते ना पंतप्रधान. लालबहादूर शास्त्रीवर नाही काय, लालबहादूर शास्त्रीची स्टोरी मी एकदम जबरदस्त सांगितली एखाद्या वेळेस इंटरेस्टिंग मध्ये. त्याचं टेन्शन जेव्हा आपण प्राईम मिनिस्टर शिकू ना तेव्हा मी त्याला क्लिअर करीन कसा माणूस होता. पण आता एवढं लक्षात ठेवा, लालबहादूर शास्त्रीनं काय केलं होतं, एक ऑफिस तयार केलं होतं, म्हणजे प्राईम मिनिस्टर ऑफिस. म्हणजे मी जे काम पाहिन बा, हे सचिवालयातले जे IAS ऑफिसर आहे अजूनही आहे, प्राईम मिनिस्टर ऑफिस अजूनही आहे, म्हणजे मोदीचा सल्लागार राहते. हे प्राईम मिनिस्टर ऑफिस मधले सर्व कर्मचारी कोणाला सल्ला देते, प्राईम मिनिस्टरले. लक्षात. तर हे कोण तयार केलं होतं, लालबहादूर शास्त्री. ठीक आहे. तर हेच PMO ऑफिस मग कोणासाठी काम करायला लागलं, इंदिरा गांधीसाठी काम करायला लागलं. तर त्याच्यातले काही नाही का खतरनाक लोक होते. PN हक्सर, DP धर, अजून एक धर होता, 2 धर होते. ठीक आहे. DP धर. त्याच्यात एक व्यक्ती होता काव, KAO लिहिते कोणी, KAV लिहिते कोणी. ठीक आहे. काव. कावचा काय इम्पॉर्टन्स आहे भारताच्या इतिहासात लक्षात घ्या. जे रॉ आहे ना, रॉ रिसर्च अँड अनालिसिस विंग है ना, हे जे रॉ आहे, रॉ, हे रॉचं गठन कोण केलं होतं, तर कोण केलं होतं, काव. ठीक आहे. जसं म्हणते ना मोदीचे सध्याच्या कंडिशन मध्ये राईट हँड लेफ्ट हँड दोघ जण आहे. कोण, अमित शहा आहे राईट हँड, लेफ्ट हँड आहे अजित डोभाल, जे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहे. तसंच त्यावेळेस इंदिरा गांधीचा राईट हँड होता PN हक्सर आणि लेफ्ट हँड होता काव. आणि त्या कावनं काय केलं होतं, रॉ ची स्थापना केली. आपल्या भारताचे जे रॉ आहे, रिसर्च अँड अनालिसिस विंग, ते कावचा कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे. महान IPS ऑफिसर आहे काव. ठीक आहे. असो, काव कोण होय, एक था टायगर पाहिला. ठीक आहे. सलमान खान, असं समजा सलमान खान होय अजित डोभाल. ठीक आहे. आणि तो दुसरा राहिला ना, ते डायरेक्शन करते दोन्ही पिक्चर मध्ये, त्याच्यावर एक राहते, तो होय काव. झालं क्लिअर. त्याच्यात त्याच कॉन्सेप्टवर बेस आहे तो. असो, जाऊ द्या, जास्त सिरियस नको. आता हे 4-5 जण सगळ्यात जवळचे. एक अशी घटना घडली इंदिरा गांधीच्या लाईफ मध्ये. गुजरातचं नाही काय विधानसभा बरखास्त केलं होतं, आठवला का, रिवाइंड. गुजरात मधला, गुजरातची विधानसभा भंग केली होती. तो गुजरातची विधानसभा भंग केल्यावर इलेक्शन घ्यायला का नाही तिथं, तर तिथं इलेक्शन झाले. त्याचा रिझल्ट आला. पहिला झटका बसला इंदिरा गांधीला 1975 मध्ये. आपण आता ठीक आहे, इंदिरा गांधीला पहिला झटका बसला. कोणता, गुजरातचं इलेक्शन झालं. त्या गुजरातच्या इलेक्शन मध्ये काँग्रेसले पडले 140 होते. काँग्रेसचे आमदार निवडून आले 73 आणि ऑपोजिशन पार्टी निवडून आले 90. जमलं. आता झालं होतं, संपलं होतं सगळं. एक पहिला झटका बसला इथे. दुसरा झटका जे ते सहन नाही करू शकली आणि तिनं डायरेक्ट काय लावला, आणीबाणी लावली. दुसरा झटका बोलतोय. ओके. दबा काय होते,
1975 मध्ये. ठीक आहे. एक घटना ते पहिले आपण गुजरात, पहिला झटका बसला. दुसरा झटका इंदिरा गांधीचा. काय झालं, इंदिरा गांधीचं खासदार पद, भारताची पंतप्रधान इंदिरा खासदार असल्यावर पंतप्रधान म्हणसाल ना तुम्ही, खासदार पद इंदिरा गांधीचं नाही काय खारिज केलं कोर्टनं, अलाहाबाद हायकोर्टनं खारिज. ठीक आहे. आणि किती वर्षासाठी इलेक्शन नाही लढू शकत म्हणे, 6 वर्षासाठी. आता जेवढं किती मोठा झटका होता. ठीक आहे. आता हे मला वाटते घटना आहे 12 जूनची. ठीक आहे. 12 जूनवर आहे आपण 1975 मध्ये. तुम्ही म्हणता सर असं कसं झालं, हे कसं काय कॅन्सल झालं, तर पहा सांगतो तुम्हाला. काय झालं, 1971च्या इलेक्शन मध्ये, 1971 मध्ये जे इलेक्शन झालं, त्या इलेक्शन मध्ये काय केलं, इंदिरा गांधीचा मतदारसंघ आहे होता रायबरेली. होता रायबरेली. ठीक आहे. 2 मतदारसंघ आहे गांधी घराण्याचे, रायबरेली आणि अमेठी. ठीक आहे. या 2 मतदारसंघातून ते उभे राहत असते. ठीक आहे. आपला राहुल गांधी अमेठीतून उभा राहत असते. ठीक आहे. तर तिथून पडला तो. ठीक आहे. म्हणजे एक जण फिटवायला पाहिजे, तर तयार झाला. तर रायबरेलीतून इलेक्शन लढली. हिच्या विरोधात होते जेपीचे मित्र जयप्रकाश नारायणचे राज नारायण. ठीक आहे. रायबरेली वर्सेस झालं ना ते. कोण होतं, इंदिरा वर्सेस इंदिरा गांधी वर्सेस राज नारायण. ठीक आहे. दोघं जण इलेक्शन लढले. राज नारायण नाही काय बम रॅली काढली जबरदस्त, लोकच लोक. ठीक आहे. तर लोकांना असं वाटायला लागलं आता इंदिरा गांधी इलेक्शन हारते. पण इंदिरा गांधी होती ते, तिने रिस्पॉन्सच नाही दिला राजनारायणने. करू दिलं, बम माहोल केला राजनारायणनं. साड्या इकडे खबर फैलली का राजनारायण आता इंदिरा गांधीला हरवते. इंदिरा गांधी प्रचाराला जायली, दुसरे इकडे जाय प्रचाराला. काही कॉन्फिडंट राहते ना, काही लोक काय करते इलेक्शन टाइमात पाहत असत, बम माहोल करते असं वाटते निवडून येते काय, त्याच्यात काहीच नसते, तो पडते है ना, बम भयानक पडते. तसं जो सायलेंट राहते तो कधी कधी निवडून येते. इंदिरा गांधीला कॉन्फिडन्स होता. इंदिरा गांधी 2-3 दिवस गेली तिच्या मतदारसंघात. इम्प्रेशन नाही ते काही लोकांचं, आणि जे इलेक्शन मध्ये करायला पाहिजे ओरिजिनल ठीक केलं. काय करायला पाहिजे, इलेक्शन जिंकण्यासाठी काय करायला पाहिजे, काय लोक असं रिक्वेस्ट नाही, काय करायला पाहिजे, दारू पैसा. ठीक आहे. जे असते नियम ते पूर्ण साम दाम दंड भेद पूर्णच्या पूर्ण तिने काय केलं, यूज केला. आता राजनारायणची झोप उडाली. ठीक आहे. काय होते, इलेक्शनचा रिझल्ट लागला आणि इंदिरा गांधी नुसती विजयी झाली, त्याचं डिपॉझिट जप्त झालं. ठीक आहे. क्लिअर. आता राजनारायणचा ज्याला मीडियाने हिरो बनवलं होतं त्याचा जागतिक अपमान झाला. ठीक आहे. छोटा मोठा अपमान होता, जागतिक अपमान झाला. जसा केजरीवालचा झाला होता, मोदीच्या विरुद्ध उभं राहिला होता वाराणसी, तर बम ते दबली गोष्ट, पण बम अपमान झाला होता. ठीक आहे. तर राजनारायण आता जोही कोणी इलेक्शन हारते, तो काय म्हणते का जो जिंकला त्याच्यावर आरोप लावते याला धांदलबाजी केली म्हणते इलेक्शन मध्ये. आता काँग्रेसनंच ईव्हीएम आणलं, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन. पण ते मोदी जिंकून राहिला इलेक्शन 2014 पासून. 19 जिंकला, 14 जिंकला, 19 जिंकला. तर कशात घोटाळा आहे म्हणते, ईव्हीएम मध्ये है ना, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मध्ये काय म्हणते सेटिंग लावून द्या है ना, असं सांगते ना काँग्रेसवाले. जिथं जिथं ते जिंकते काँग्रेसवाले तिथं ईव्हीएम चांगलं असतं. ठीक आहे. आणि जिथं ते हारते तिथं ईव्हीएम मध्ये काय घोटाळा, लक्षात समजून घ्या पॉलिटिक्स तुम्ही. राहुल गांधी अमेठीत हारला तर तिथं काय होतं, ईव्हीएम मध्ये घोटाळा होता. ठीक आहे. परंतु जो जिंकला केरळमध्ये जाऊन तिचं ईव्हीएम चांगलं असं. तर राजनारायणनं आरोप लावला का इंदिरा गांधीनं काय केलं, चुकीच्या पद्धतीने काय केलं, इलेक्शन लढली बा. आरोप 14 आरोप लावले राजनारायणनं. अलाहाबाद हायकोर्टात केस टाकली. या 14 याच्यातले
फक्त 2 आरोप सिद्ध झाले. ठीक आहे, तर एवढे काही इम्पॉर्टंट नाही आहे. एक ऍक्ट असते, रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट, लोकप्रतिनिधित्व कायदा 1951, लोकसभा राज्यसभेच्या चॅप्टर मध्ये मी शिकवला आहे तुम्हाला. तर काय होते, ह्या 2 गोष्टी कोणत्या होत्या लक्षात घ्या. ह्या 2 गोष्टी कोणत्या होत्या. तेव्हा एक नाही का ऑफिसर होता, यशपाल काहीतरी नाव होतं त्याचं, यश म्हणून होतं. ठीक आहे, तर यानं काय केलं, त्यानं नाही काय इंदिरा गांधीचं जे रायबरेलीचं इलेक्शन होतं ना, त्याचा तो हेड होता. ठीक आहे, तर कोणत्या गव्हर्नमेंट ऑफिसरने इलेक्शन मध्ये सहभागी होता येत नाही, नियम आहे. ठीक आहे, तर इंदिरा गांधीवर आरोप लावला राजनारायणनं. किती आरोप होते, 14. 2 सिद्ध झाले. एक आरोप होता की सरकारी अधिकाऱ्याचा गैरवापर केला. ठीक आहे, तर हे 2 आरोप नाही का सिद्ध झाले. कोणते, एक तो यशपाल होता, यानं कोणाचा इलेक्शनचा हेड होता तो इंदिरा गांधीच्या, पण त्याचं असं म्हणणं होतं का मी तेव्हा राजीनामा दिला होता. तेव्हा काय दिला होता, राजीनामा दिला होता. पण प्रॉब्लेम असा झाला, त्यानं राजीनामा दिला होता 13 तारखेला, राजीनामा दिला 13 तारखेला, आणि त्यानं इंदिरा गांधीचं इलेक्शन कॅम्पेन हँडल केलं होतं 7 तारखेला. म्हणजे किती दिवसाची गोष्ट राहिली, 6 तारखेची. आणि हे प्रूव्ह करण्यात राजनारायण सक्सेस झाला. राजनारायणनं त्याची कॉपी आणली, सगळे आरोप खारिज झाले, कोणताच आरोप सिद्ध नाही झाला. दारू वाटली सिद्ध नाही झाला, पैसा वाटला सिद्ध नाही झाला. आरोप कोणता सिद्ध झाला, हा जो यशपाल होता, यानं किती तारखेला राजीनामा दिला, 13 तारखेला. आणि हा यानं जॉईन कधी केलं कॅम्पेनिंग, 7 तारखेला. रिअल होतं, प्रूफ होता. आणि त्याच्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांना इंदिरा गांधी जेव्हा सभा होती त्यावेळेस तिचा मंच जो तयार केला होता, तो कोणा तयार केला होता, सरकारी कर्मचाऱ्यांनी. हे त्याच्याजवळ फोटो होते. ह्या 2 गोष्टी प्रूफ झाल्या. आणि होतं तर उल्लंघनच हे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट. या ऍक्ट नुसार इंदिरा गांधीचं पद काय केलं, म्हणजे पंतप्रधान भारताची, आणि तिचं काय खासदार पदच नाही. ठीक आहे, किती मोठी गोष्ट आहे. आता काय होते, आता इंदिरा गांधी मध्ये आता माझी सटकली. ठीक आहे, लय झालं तुमचं. ठीक आहे, बंद करा भोपाळ्या. आता माझी सटकली. आणि तिनं 20 तारखेला मोठं आंदोलन, म्हणजे मोठी सभा भरवली. देशाच्या कोपऱ्या कोपऱ्यातून लोक बोलावले. 30-40 लाख लोक दिल्लीला बोलावले. शक्ती प्रदर्शन दाखवावं लागेल ना. सुप्रीम कोर्टात केस दाखल केली. सुप्रीम कोर्टनं आदेश दिला, हायकोर्टचा निर्णय, अलाहाबाद हायकोर्टचा निर्णय चुकीचा आहे. जोपर्यंत आम्ही निर्णय देत नाही तोपर्यंत ऍब्सोल्यूट स्टे, त्याच्यावर स्टे लावला. म्हणजे इथं खासदारपद वाचलं होतं बरं. इंदिरा गांधी म्हणजे नाही, सुप्रीम कोर्टनं जर निर्णय बदलला मी काय करू, बरोबर आहे. त्याच्यावर मला आता हे नाही राहिलं. आता तिला सगळ्या जणांना सांगितलं, पीएन अफसर जो होता ना तिचा राईट हँड, त्याला सांगितलं मॅडम आणि बनी नको आलो. ठीक आहे, थांबून जा. इंदिरा गांधी नाही, आता नाही, आता मी करू नाही शकत. एक सिच्युएशन अशी आली होती म्हणते का ते राजीनामा देण्याचं मी ठरवलं होतं. पण एवढं सोपं असते काय, नाही मोठं मन पाहिजे राजीनामा द्यायसाठी. ठीक आहे, सत्ता सोडाले तिचं काही मन नव्हतं, तिनं कोणाचं काही ऐकलं नाही. आणि तारीख आली 25 जून 1975. 25 जून 1975 इंदिरा गांधीने काय केलं, आणीबाणी, राष्ट्रीय आणीबाणी, 3 प्रकारची आणीबाणी असते. त्याच्यातली एक नॅशनल इमर्जन्सी, राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली. ठीक आहे, राष्ट्रीय आणीबाणी घोषित. ही होती पूर्ण आणीबाणी. कशी लागली बा, काय सिच्युएशन होती, पॉलिटिकल कंडिशन काय होती. आता लागली आणीबाणी. आणि आता आपण काय करू, आपल्या सब्जेक्ट संविधानावर